अशा पद्धतीनं अशा लोकांना अजिबात प्रवेश देऊ नका. नवीन पिढी खूप आहे, तरुण आहे, तरुणी आहे, त्यांना पण त्या ठिकाणी आपण आपल्या बरोबर घेऊया. काही जुने अनुभवी थोडेसे बाजूला पडलेले होते, ज्याचा उल्लेख मगाशी अरविंदरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. काही जण, मी समजा पुणे जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री, आता पण मी आहे. आता मी काय करायचं, जर माझ्या पुढं सतीश चव्हाण जात असतील तर मी सतीश चव्हाणला दाबायचं, पुढे हे आपल्याला ओलांडून जाईल, ह्यालाच कापायचं. तिथल्या तिथं काही ना काही त्याचे पंख छाटायचे. किंवा विक्रम असेल तर विक्रमला कसं अडचणीत आणायचं, किंवा मनोजला कसं आणायचं, असा काहीतरी प्रकार काहीच्या मनात असतो. मी नेहमी राजकीय जीवनामध्ये मला कामाची संधी ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली. स्वर्गीय राजीव गांधी वारले, परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 91 साली मला खासदारकीची उमेदवारी मिळाली होती. मी फार तरुण होतो, सगळ्यात तरुण आमदार खासदार म्हणून मी निवडून गेलेलो होतो. आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेने मला नेहमीच साथ दिली. मी पण मागे वळून बघितलं नाही. माझंही कामाची पद्धत, चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. इथं मनोज कायंदे बसलेत, निवडणुकीच्या 1 महिना आधी ही व्यक्ती एका दुसऱ्या पक्षामध्ये होती, परंतु मला नाझीर काझीने सांगितले, दादा ह्याला तिकीट द्या, हा चांगला कार्यकर्ता आहे, ह्याला संधी द्या. त्याच्यामुळं आम्ही काझीचं ऐकलं आणि मनोजला तिकीट दिलं. मी पहाटेच्या विमानाने एबी फॉर्म पाठवला आणि त्यांना काझीला सांगितलं, ते संभाजीनगरच्या ठिकाणी एबी फॉर्म घे आणि मनोजचा फॉर्म भरा. हैदराबादला माणूस पाठवला आणि प्रताप चिखलीकरला शेवटचा दिवस, आणि तिथे एबी फॉर्म दिला आणि प्रताप चिखलीकरला लोहा कंदारचं तिकीट दिलं. मित्रांनो, आपल्याकडे खूप चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे, हेरता आले पाहिजे. आपल्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ते लक्षात आणून दिले पाहिजे. काही जर तुम्ही जर म्हणाला, अहो मी पहिल्यापासून 99 पासून तुमच्या बरोबर आहे, 10 जून पासून 25 वर्ष झाली, तरी माझ्याकडे लक्ष देत नाही. अरे जर तुझ्याकडं जनता लक्ष देत नसेल तर मी कसं लक्ष देणार? 25 वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजेत, तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी. आता जसं अरविंदराव बोलत होते, अरविंदरावांना मागे आम्ही मतदारसंघाची फेररचना व्हायच्या आधी 2004 ला तिकीट दिलं. काम करणारा माणूस, तुम्ही पण निवडून दिलं, पण नंतर दुर्दैवाने मतदारसंघाची फेररचना झाली, अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले. शेवटी मागासवर्गीय समाजाला पण तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सांगतो, त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था हा व्यवस्थित राहिला पाहिजे, कुठेही तेढ निर्माण होता कामा नये, समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस 18 पगड जातीन 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करताय. असं नाहीये. आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, आणि जर चुकला तर तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा असेल, त्याचा अजिबात विचार करणार नाही. डिपार्टमेंटला सांगू, ह्याला घे आणि जे काय फाशीची शिक्षा करायची असेल ती कर, जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर. भेदभाव नाही. संविधान सगळ्यांच्या करता आहे. हा उजवा, हा डावा, हा जवळचा, हा लांबचा, हे चालणार नाही. आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, इथून पुढच्या काळामध्ये कुणाची मक्तेदारी नसते. आम्ही पण लोकसभेला आमच्या मतदारसंघात 48,000 50,000 मायनस होतो. आम्ही खचलो नाही. माणिकराव कोकाटे 1 लाखापेक्षा जास्त मायनस होते, खचले नाही. आता निवडून येताना 3 लाखाच्या पुढे आला, मी पण लाखाच्या पुढे आलो. अशी कितीतरी उदाहरणं मी सांगेन. जनता फार हुशार आहे, मतदार फार हुशार आहे. हे आता विरोधी पक्ष रडत बसलेत, ईव्हीएम बटन. अरे काय तू जे बटन दाबतो ते तिथं बरोबर मत जातं, कशाचं ईव्हीएम? लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं,
आणि इकडं फडशा पडला, इकडे सोफा साफ झाला. ईव्हीएमचा दोष. तुझ्या कशाचा ईव्हीएमचा दोष? ही काय पद्धत झाली? ईव्हीएमचं काम करताय, त्याच्यामध्ये शेजारी पण तुम्ही कुणाला तिकीट काय बटन दाबलं तिथे येते ना चिठ्ठी, तुम्ही बघता ना. आज पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीचा निवडून आला, ईव्हीएम फारच चांगलं. लोकसभेचा निकाल चांगला त्यांच्यावर झाला, ईव्हीएम बेस्ट. दिल्ली आणि पंजाबचा निकाल केजरीवालच्या बाजूने झाला, ईव्हीएम शिवाय पर्याय नाही. कर्नाटकात काँग्रेस आली, अरे ईव्हीएम शिवाय काही दुसरं होऊच शकत नाही. ते गट्टे बांधले तरी इकडे तिकडे केले जातात. आम्ही बघायचो, आम्ही त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं पण मी जायचो काउंटिंगला, संज्ञान होतो म्हणून. ते गट्टे बांधताना काय करायचे, 50चा का 25चा गट्टा असायचा, 25चा, आणि त्याच्यावर एक हे लावायचे. मग कधी कधी गठ्ठा असायचा एका शिक्क्याचा आणि वर हे लावताना दुसराच लावायचे. असलेही प्रकार त्यावेळेस झाले. उलट इथं काही वेडेवाकडे प्रकार करता येत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंदरावांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी. मी पण तुम्हाला सांगेन, मी काही साधू संत नाही. त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा. त्याकरता आतापासून कामाला लागला. काय करायचं काय नाही ते